महाराष्ट्र राज्य वारकरी परिषद अध्यक्ष ह.ब.प. विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17/9/2025 रोजी मिरज तालुका वारकरी साहित्य परिषद आढावा बैठक घेण्यात आली। मिरज नदीस विठ्ठल मंदिर येथे उपस्थित झाली। या बैठकीसाठी सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक माळी महाराज उपस्थित होते। तसेच तुकाराम गायकवाड महाराज सांगली जिल्हा उपाध्यक्ष, त्याचबरोबर उज्ज्वला जाधव सांगली जिल्हा महिला कार्याध्यक्ष, मिरज तालुका अध्यक्ष मारुती खोत, महिला तालुका अध्यक्ष माधुरी तोडकर, पश्चिम मिरज पूर्व महिला अध्यक्षा शैला पाटील, कार्याध्यक्ष जयश्री पाटोळे, महिला उपाध्यक्ष पश्चिम पुष्पलता सावंत, मिरज पूर्वच्या सचिव संगीता पाटील, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अध्यक्षा इंद्रायणी मुगलखोड, उपाध्यक्ष स्वप्नाली बामणे, मिरजेचे उपाध्यक्ष भानुदास यादव, एरंडोलीच्या लक्ष्मी पवार, सांगलवाडीच्या महिला ग्रुपच्या अध्यक्षा शिपूरच्या बुवाताई व या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष माळी महाराज, त्याचबरोबर सर्व विठ्ठल मंदिरातील भाविक व राम मोरे व मिरजेतील महिला हरिपाठ ग्रुप गीताताई पिसे व लांडगेवाडी आनंदा पाटील, शिवाजी कोरबू, दीपक माळी महाराज यांनी मार्गदर्शन केले व 11/11 रोजी होणाऱ्या महिला हरिपाठसाठी या ग्रुप्सनी माहिती देऊन ग्रुप करण्यास विनंती केली। आणि याचबरोबर वारकरी साहित्य परिषदेच्या संपर्क प्रमुख खोत मॅडम उपस्थित होत्या। या सर्व मंडळींनी पत्रकार परिषद लताताई शिंदे यांनी घेतली आणि विठ्ठल मंदिरमध्ये मिरज वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला। रामकृष्ण आजची जी मीटिंग झाली यामध्ये आढावा बैठकमध्ये कोणते प्रश्न आपण मार्गदर्शन? आजची जी आढावा बैठक होती ती आमची वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही महाराष्ट्रात अविरतपणे 36 जिल्ह्यात ही वारकरी साहित्य परिषद आमची आज रोजी आहे। आणि या वारकरी साहित्य परिषदेचा येणारा उद्याचा 14वा वर्धापन दिन या निमित्ताने काकाजींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात आमचा महिला हरिपाठ आयोजित आहे। तिथं या महिला हरिपाठ स्पर्धा यासाठी मिरज तालुक्यातील सर्व पदाधिकारी इथं बोलवून या संदर्भातली आढावा बैठक आजची इथं या विठ्ठल मंदिर येथे उपस्थित संपन्न झाली। आणि या स्पर्धेचे बक्षीस वितरण जी काकाजींनी जी बक्षीस लावले प्रत्येक जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळेत 36 जिल्ह्यात एकाच वेळे आणि 4 महानगरपालिका इथं एकाच वेळेत ही हरिपाठ स्पर्धा होणार आहे। आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक बक्षीस ऋषिकेश हरिद्वार, द्वितीय क्रमांक कन्याकुमारी आणि तृतीय क्रमांक जगन्नाथपुरी, चौथा क्रमांकासाठी तिरुपती आणि विशेष पुरस्कारासाठी मथुरा येथे 20 महिलांची प्रत्येक जिल्ह्यातनं जे गट ज्या ठिकाणी ज्या क्रमांकाला जे नंबर येतील ते या माध्यमातून आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सहलीला पाठवणार आहोत। त्यांचा येण्या जाण्याचा खर्च, भोजनाचा खर्च आमची वारकरी साहित्य परिषद करणार आहोत। या निमित्त आज मिरज तालुक्यात सर्व आमच्या तालुका अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, महिला तालुका अध्यक्ष असतील व सर्व संपूर्ण हरिपाठमधल्या सर्व महिला अध्यक्ष यांच्या संपन्न या विठ्ठल मंदिरमध्ये आमची आजची बैठक संपन्न झाली। यासाठी आमची आजची आढावा बैठक होती। अतिशय सुंदर आपण उपक्रम राबवलेला आहे, त्याबद्दल सर्व भक्तजनामध्ये आनंद आहे। पुन्हा राज्यव्यापी असा कोणता कार्यक्रम आपल्या समोर आहे का? आमचं महाराष्ट्रामध्ये व्हावा असा आमचं राज्यव्यापी आंदोलन प्रत्येक वर्षी आमच्या वारकरी साहित्य परिषदेचं अधिवेशन असतं। प्रत्येक जिल्ह्यात संमेलन होत असतं। गेल्या वर्षीचं संमेलन आमचं शिर्डी येथे झालं होतं। येणारं संमेलन अजून काही ते निश्चित झालं नाही, पण ते काकाजींच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या राज्यात होणार आहे हे तुम्हाला आमचं ही वर्धापन दिन झाल्यानंतर सांगितलं जाईल। आम्ही प्रत्येक ठिकाणी तिथंसुद्धा काकाजींच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीचं उपक्रम राबवत असतो। आणि आमची प्रत्येक जिल्ह्यातली वारकरी साहित्य परिषदेचे सर्व टीम काकाजींच्या पाठीमागं आम्ही मार्गदर्शनाखाली काम करत असतो।